मध्ये एकदम कॉम्पॅक्ट मध्ये पाहिजे असेल तर प्रीती, सनशाईन, त्यानंतर प्रेस्टीज असे वेगवेगळे मॉडेल आहेत. हे पॅन सपोर्ट वगैरे पण एकदम मजबूत दिलेले आहेत. तुम्ही 10 अच्छा. लिटर 15 लिटरचा टोप जरी ठेवला ना हा. तरी काही प्रॉब्लेम नाही. एकदम मजबूत आहे. चार अखंड आहे. ह्याचं आहे ना हे? वन पीस बोलते त्याला, अखंड जॉईंट नाही अच्छा. आहे. हा. आणि असं मजबूत आहे, असं खूप मजबूत आहे. छान. त्यानंतर आता बघा हे वेगळे प्रेस्टीजचा वेक्ट्रा म्हणून मॉडेल आलाय नवीन. याच्यामध्ये पण ग्लासची 10 वर्ष वॉरंटी आहे, बर्नरची 2 वर्ष वॉरंटी आहे आणि याला जर साफ करायचं असेल ना तर खाली स्टँड दिलेला आहे. हो का? हे बघा असं. हा, छान आहे हे. मंडळी नमस्कार. वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज आलेली आहे कल्याणच्या प्रभात किचनमध्ये. तुम्ही बघताय सुंदर असं हे गॅजेट्सचं शॉप आहे. अगदी बघूनच आपल्याला घ्यायची अशी इच्छा होणार आहे. तर आज ह्यांच्या शॉपमध्ये काय काय नवीन गॅजेट्स आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. प्रदीप आता आपल्याला हे सगळी इन्फॉर्मेशन देणार आहेत. नमस्कार प्रदीप. नमस्कार मॅडम. चल, काय दाखवतोस आता? माझ्याकडे गॅस स्टोव मध्ये ऍक्च्युली 2 बर्नर, 3 बर्नर, 4 बर्नर मध्ये पूर्ण रेंज आहे. 2 बर्नर मध्ये एकदम कॉम्पॅक्ट मध्ये पाहिजे असेल तर प्रीती, सनशाईन, त्यानंतर प्रेस्टीज असे वेगवेगळे मॉडेल आहेत. आमची आपल्याकडे गॅस रेंजची अप्रॉक्स रेंज काय जाते? आपल्याकडे अप्रॉक्स 2000 पासून start आहे. 2000 पासून Steel जाते. मध्ये. अच्छा. 2000 पासून तर मग जशी घेणार तशी मॉडेल आता आहे. हे झालं स्टीलचं. आता हे हे नवीन मॉडेल आलंय माझ्याकडे स्टील मध्ये. हा हेवी वेट आहे, 1 पीस आहे, अखंड आहे. हा 2 हो mm का? शीट आहे. अच्छा. शिवाय याच्यामध्ये बॉडीची 10 वर्ष वॉरंटी आहे आणि बर्नरची 2 वर्ष जड आहे, वॉरंटी आहे लागचं आणि हे हलत फोर्स नाहीये. बर्नर. बापरे. हे पॅन सपोर्ट वगैरे पण एकदम मजबूत दिलेले आहेत. तुम्ही 10 अच्छा. लिटर 15 लिटरचा टोप जरी ठेवला ना हा. तरी काही प्रॉब्लेम नाही. एकदम मजबूत आहे. चार अखंड आहे. ह्याचं आहे ना हे? वन पीस बोलते त्याला, अखंड जॉईंट नाही अच्छा. आहे. हा. आणि असं मजबूत आहे, असं खूप मजबूत आहे. छान. त्यानंतर आता बघा हे वेगळे प्रेस्टीजचा वेक्ट्रा म्हणून मॉडेल आलाय नवीन. याच्यामध्ये पण ग्लासची 10 वर्ष वॉरंटी आहे, बर्नरची 2 वर्ष वॉरंटी आहे आणि याला जर साफ करायचं असेल ना तर खाली स्टँड दिलेला आहे. हो का? हे बघा असं. हा, छान आहे हे. साफ वगैरे करून पूर्ण परत त्याला पॅक करायचं. मस्त आहे. हा एक नवीन मॉडेल आलाय. त्याच्यानंतर सनफ्लेम मध्ये हा नवीन मॉडेल आहे स्लिम मध्ये. याच्यामध्ये टफन ग्लास आहे, ग्लासची 5 वर्ष वॉरंटी, बर्नरची 5 वर्ष वॉरंटी. त्यानंतर हा मीडियमचा आलाय. याच्यामध्ये पण बॉडीची 5 वर्ष वॉरंटी आहे, बर्नरची 2 वर्ष वॉरंटी आहे आणि हा जॉईंटलेस आहे, अखंड आहे, याला कुठं जॉईंट नाही आहे. हो का? 1 पीस आहे. अच्छा. हे बघा आहे ना, 1 पीस आणि अशी स्लीम आहे ना बॉडी? स्लिम आहे. त्यानंतर आता वेगवेगळे हे बघा, एलिका आहे, त्यानंतर प्रीती आहे, त्यानंतर सनशाईन मध्ये हा एक मॉडेल आहे. सनशाईन मध्ये स्लिम मध्ये पाहिजे तर हा एक मॉडेल आहे आणि हा एक मॉडेल आहे. असे 2 मॉडेल आहेत. याच्यामध्ये बर्नरची 2 वर्ष वॉरंटी आहे. या मॉडेल मध्ये बर्नरची 5 वर्ष वॉरंटी आहे आणि पॅन सपोर्ट याच्यामध्ये हेवी दिलेले आहे. अच्छा. कास्ट आयरन आहे. हो का? आणि डीप ट्रे पण दिलेला आहे. काही उकळून सांडलं हा ट्रे बाहेर काढून तुम्ही धुवू शकतो. वॉश करू शकता, साफ करू शकता. वॉश छान. करून झाल्यानंतर परत इथं ठेवायचं. हा पॅन सपोर्ट इथं ठेवायचा. बरं, छान. त्याच्यानंतर पाठीमागे जे नोझल दिलेले आहेत ते पण बऱ्याच कंपन्या कास्टिंग यूज करतात. इथे यांनी ब्रासचा यूज केलेला आहे अच्छा. आणि हा 360 डिग्री रोटेट होणार. या साईडला पाईप असेल, या साईडला पाईप असेल, कुठल्याही साईडला पाईप असेल तरी हा रिमूव्ह म्हणजे फिरणार गोल. बरं, नाही तर मग ते आपल्याला तिथे होल करायला लागतो. त्यानंतर बघा याच्यामध्ये प्रीतीमध्ये वेगवेगळे मॉडेल आहेत. लाईट वेट मध्ये आहे, सनशाईन मध्ये, आणखी हेवी मध्ये पाहिजे तर सनशाईन आहे, प्रीती आहे. प्रीतीमध्ये जरा बॉडीची लाईफ टाईम वॉरंटी आहे, बर्नरची 2 वर्ष 5 वर्ष वॉरंटी आहे. हो का? छान. त्याच्यानंतर हे बघा, आता हे ना मॅट फिनिशिंग मध्ये पाहिजे तर इलिका आहे. हे छान आहे मॉडेल. ग्लेन आहे. मीडियम मध्ये, आपण मीडियम मध्ये लाईट वेट मध्ये मॉडेल आहे. त्यानंतर ग्लास टॉप मध्ये बघा वेगवेगळे मॉडेल आहेत. बघा ग्लेन आहे, म्हणजे आपल्याकडे असंख्य व्हरायटी आहे, बरेचसे रेंज आहे. त्यानंतर हा बघा प्रिन्सचा नवीन मॉडेल आहे. याच्यामध्ये मेटलचे नॉब आहेत, फोर्ज बर्नर आहे आणि पॅन सपोर्ट पण हेवी आहे. नंतर ज्योती आहे. ह्याचा हे कलर वेगळा आहे ना, मॅट फिनिशिंग ग्लास बोलतात त्याला. हा मॅट फिनिशिंग आहे. शिवाय याच्यामध्ये ग्लासची लाईफ टाईम वॉरंटी आहे, बर्नरची 1 वर्ष वॉरंटी आहे. हो का? नंतर इलिका मध्ये नवीन मॉडेल आलंय क्राऊन म्हणून. हो का? याच्यामध्ये पण कसं नॉब वगैरे वरती दिलेले आहेत, पॅन सपोर्ट हेवी आहेत, फोर्स बर्नर आहे. नंतर हे बघा इकडे सनशाईन मध्ये नवीन व्हरायटी आहे. ह्याचे नॉब छान आहे. हे पण मेटलचे नॉब आहे आणि जे दिले ना हे टायटॅनियम स्टील आहे. त्यानंतर 5G टेक्नॉलॉजी बर्नर आहे आणि CI पॅन सपोर्ट आहे. याला पण डीप ट्रे दिलेले आहे. हा बर्नर काय वेगळाच दिसतोय. 5G टेक्नॉलॉजी बोलतात त्याला. याच्यामध्ये गॅस सेव्हिंग होणार, कुकिंग पण फास्ट होणार. हो का? हे बघा डीप ट्रे दिलेले आहे. काही उकडून सांडला हा ट्रे बाहेर काढायचा, परत वॉश करून इथं ठेवायचा. याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल आहेत, जसं आता हा ह्याच्यात कमी जास्त आहेत ना, 4 वेगवेगळे. याच्यामध्ये 4 बंडल पण आहे, 3 बंडल पण आहे, सेम पॅटर्न मध्ये. अच्छा. याच्यामध्ये पण सेम 4 बंडलचं पण आहे, 3 बंडलचं पण आहे. अच्छा. त्यानंतर हे बघा सनशाईन हे छान आहे. हा नवीन मॉडेल आहे.
याच्यामध्ये प्रीती आहे. प्रीतीमध्ये Okay. वेगवेगळे मॉडेल आहेत. प्रीतीमध्ये तीन ऍक्च्युली मॉडेल 3-4 आहेत. याच्यामध्ये आपल्याकडे डिस्प्ले लागलेला एक पॉवर डिओ आहे आणि एक व्हॅलेंटिनो आहे. अच्छा. व्हॅलेंटिनो मध्ये ग्लासची 7 वर्ष वॉरंटी आहे, बर्नलची 7 वर्ष वॉरंटी आहे. याला पण डीप ट्रे दिलेला आहे. क्लीन करायला. शिवाय याच्यामध्ये तिन्ही बाजूनी फिटिंगचा ऑप्शन आहे. हो या का? साईडला राईट साईडला पण आहे, लेफ्ट साईडला पण आहे आणि बॅक साईडला पण आहे. अच्छा. शिवाय ह्या मॉडेलला पण फोल्डेबल लेफ्ट दिलेला आहे बघा. साफ करायचं असेल ना अनफोल्ड करायचं. हा हे छान आहे. काही पाणी वगैरे सांडलेलं असेल तर ते पूर्ण निघून जाणार. निघून जाईल. आणि ग्लेअर गाईड बर्नल दिलेले आहे. या ग्लेअर गाईड बर्नल मुळे याच्यामध्ये कुकिंग 20% फास्ट होणार. म्हणजे गॅस सेव्हिंग पण होणार आणि कुकिंग पण फास्ट होणार. छान आहे. आणि हे जे सर्वात ते आता खालचं दाखवलं ना त्याचं ते जे हे जे आहे ना वरचं हे ह्याचा आकार वेगळा आहे ना. हा ऍक्च्युली ना फ्लेम गार्डचं काम करतो. समजा कारण आता हे कसे बघ हे वेगळे आहे, ह्याचं हे वेगळं आहे. एखाद्या कस्टमरच्या घरी जर समजा प्लॅटफॉर्मच्या समोर जर विंडो येत असेल ना तर हे फ्लेम गार्डचं काम करेल. म्हणजे हवा कव्हर करेल थोडं. जे साईडला दिलेले आहेत ना ते म्हणजे छान आहे. असं वेगळंच पॅटर्न आहे ह्याचे. याला पण डीप ट्रे दिलेले आहे. छान आहे. हे बघा याच्यामध्ये प्रेस्टिज मध्ये पण नवीन मॉडेल आहे. हा बघा हाही छान आहे वेगळं. याला वरती करून तुम्ही साफ करू शकता. बर्नरला साफसफाई करायची. साफसफाई झाल्यानंतर हा बाहेर काढायचा आणि ठेवायचा. खूप छान. प्रेस्टिज मध्ये हा एक मॉडेल आहे. त्याच्यानंतर हा एक मॉडेल आहे. रॉयल प्लस मॉडेलचं नाव आहे. याच्यामध्ये स्कॉच जर्मन टेक्नॉलॉजीचा ग्लास दिलेला आहे. ग्लासची 10 वर्ष वॉरंटी आहे आणि बर्नलची 2 वर्ष वॉरंटी आहे. त्याच्यामध्ये हा मार्वेल प्लस आहे. याच्यामध्ये 5 वर्ष ग्लासची, 2 वर्ष बर्नलची. मॅजिक प्लस म्हणून मॉडेल आहे. याच्यामध्ये 2 वर्ष वॉरंटी ग्लास आणि बर्नल. भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत तुमच्याकडे. फेबर आहे, सनफ्लेम आहे. मस्तच. सनफ्लेम मध्ये काचेची 5 वर्ष वॉरंटी आहे, बर्नलची 2 वर्ष वॉरंटी आहे आणि ही जी बॉडी दिली आहे ना बॉडीची पण 2 वर्ष वॉरंटी दिलेली आहे. हो का? नंतर हा सनशाईन मध्ये नवीन मॉडेल आहे बघा. मिठी अंगेटी म्हणून मॉडेल बोलतात त्याला. स्टोन वगैरे येतात ना, समजा काही ग्रिलिंग इफेक्ट पाहिजे, स्मोकिंग इफेक्ट पाहिजे तर इथे तुम्ही स्टोन तंदूर स्टोन टाकून तंदूर वगैरे किंवा ग्रिल वगैरे करू शकता. या टाइपचे मॉडेल आहेत. त्याच्यानंतर कन्सिल वाले जर पाहिजे तर कन्सिल वाले आहेत या टाइपचे. अच्छा. जे डायरेक्ट आत कटिंग करून पण बसवू शकता आणि प्लॅटफॉर्म वरती पण ठेवू शकता. बॉश कंपनी आहे. त्यानंतर हा बघा सनशाईनचं नवीन मॉडेल आलंय मॅट फिनिशिंग ग्लास मध्ये. ऍक्च्युली हा कुकटॉप आहे पण याचा जो लुक आहे हा हॉप टॉप सारखा आहे. हा तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म वर ठेवून युज करू शकता. ऍक्च्युली याला ग्रेनेड कटिंग करून नाही ठेवू शकत. याचा लुक हॉप सारखा आहे. वरती नॉब दिलेले आहेत, ऑटो इग्निशन दिलेलं आहे आणि 5 वर्ष वॉरंटी आहे ग्लास आणि बर्नरची. बाकी कन्सिल मध्ये पाहिजे तर इलिका मध्ये 3 बर्नल 4 बर्नल. हे पण दोन्ही ऑप्शन आहेत. ओट्यावरती पण ठेवू शकता आणि कटिंग पण करू शकता डायरेक्ट त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे बघा 4 बर्नल मध्ये सुजाता, फेबर, सनफ्लेम. त्यानंतर प्रेस्टिज मध्ये 4 बर्नल आहे. एलिका मध्ये नवीन मॉडेल आलंय. वर्लपूल आहे. प्रेस्टिज मध्ये पण ग्लास टॉप मध्ये 4 बर्नल आहे. भरपूर व्हरायटी आहे. स्टील मध्ये पाहिजे तर स्टील मध्ये पण वेगवेगळे मॉडेल आहेत. एलिका आहे, सनशाईन आहे, त्यानंतर सनफ्लेम आहे. वेगवेगळे मॉडेल आहे. खूप छान. तर आपल्याकडे हायएस्ट रेंज काय जाते? हायेस्ट रेंज तर माझ्याकडे 15,500-16,000 पर्यंत. अच्छा. म्हणजे 2,000 पासून 16,000 पर्यंत आहे. तर 20,000 पकडा तुम्ही. अच्छा 20,000 पर्यंत आहे. तर हे झालं आपल्याकडे गॅस स्टॉप बद्दल. सांग ना चिमणीबद्दल. मला कसं आहे माहिती का, स्ट्रेट लाईन मध्ये चिमणी पाहिजे तर ह्या टाइप मध्ये येणार. ह्याला स्ट्रेट लाईन चिमणी बोलतात. जर समजा जागा कमी असेल, कमी सेक्शन मध्ये पाहिजे असेल आणि कमी प्राइस मध्ये पाहिजे असेल तर ह्या टाइपची येतात. याच्यामध्ये 7,500-8,000 पासून स्टार्टिंग आहे. तर 11,000-11,500 पर्यंत मिळते. जर जागा असेल व्यवस्थित, हाईट वगैरे असेल चिमणी लावायला तर ह्या टाइपची चिमणी लावू शकतात. ह्याला जसं स्ट्रेट लाईन बोलतात, ह्याला डेकोरेटिव्ह बोलतात. आता डेकोरेटिव्ह मध्ये कसं आहे का, हे हुड वरती येणार या साईडला, यांची मोटर इथं येणार आणि ह्यांची जी मोटर आहे ती साईडला असणार, असे दोन्ही साईडला. तर ह्या चिमणीमध्ये मोटर इथं असल्यानंतर हा हुड जो आहे ना, हा हुड समजा कॅबिनेट वगैरे जर बनवायचं असेल, कॅबिनेट मध्ये तुम्हाला जर विदाउट हॉट हुड ठेवायचं असेल तर तुम्ही करू शकता आतमध्ये. हे ठेवायची गरज नाही. याच्यामध्ये तुम्हाला मोशन सेन्सर पण आहे आणि टच कंट्रोल पण आहे. मोशनने पण ऑन ऑफ करू शकता तुम्ही. नॉर्मल कुकिंग असेल तर 1 वरती, थोडं ऑइली असेल तर 2 वरती आणि जास्त ऑइली असेल तर 3 वरती. आणि ऑटो क्लीन आहे. अच्छा. हा तेच मी आता विचारणार होते की मेंटेनन्स याच्यामध्ये 10 मिनिटाचा टाइम लागतो. 10 मिनिटांमध्ये आतमध्ये मोटर गरम होणार आणि ते एक्स्ट्रा जे ऑइल जमा झालेले ते या पट्टीमध्ये खाली येणार. अच्छा.
हा जो डीप ट्रे दिलेला आहे ना, हा. या ट्रे मध्ये येतं ऑइल. ओके. हे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे लो बाकी मग याच्यामध्ये मेंटेनन्स ब्रँड आहे. वेगवेगळे आहेत, जसं सनशाईन आहे. हा. आता याच्यामध्ये तुम्हाला मोटरची 10 वर्ष वॉरंटी आहे, प्रोडक्टची 1 वर्ष वॉरंटी आहे, 1250 सक्शन आहे. याच्यामध्ये ग्लेन मध्ये जर घेतलं तर याच्यामध्ये सक्शन तुम्हाला 1500 सक्शन आहे, मोटरची 15 वर्ष वॉरंटी आणि प्रोडक्टची 2 वर्ष वॉरंटी. अच्छा. एखाद्या कस्टमरला जर 90 सेंटीमीटरची पाहिजे तर 90 सेंटीमीटर पण अवेलेबल. ओके, म्हणजे मोठी हे आहे ना. सर्व जे हा. लागलेले आहेत हे सर्व 60 सेंटीमीटर आहे. अच्छा. बाकी ही थोडीशी हे 90 मोठे, सेंटीमीटर. ज्यांचं हा. किचन मोठं किचन असेल. एकदम मोठं हा. असेल, गॅस्ट्रो जर हे पण हे पण वेगवेगळे ब्रँड हा. आहेत. प्रेस्टीज आहे, फेबर आहे, अच्छा. त्याच्यानंतर एलिक आहे. बघा ओके. ही काय. हा. ही हे 2400 पण आरपीएम वाली हा, आहे. वेगळंच याच्यामध्ये जर model आहे समजा ना. तुम्हाला 30 फुटापर्यंत जरी पाईप टाकायचा असेल तरी तरी ते तो- कव्हर करणार. ओके, खूप छान. आणि आपल्याकडे एक लास्ट टाइम मी पाहिलेली एक बोलणारी चिमणी होती. हा, ही टॉकी चिमणी आहे ना, ही पण हा. चिमणी आहे. हॅलो हा. चिमणी. अच्छा. टॉकी चिमणी आहे. म्हणजे आपले सगळे कमांड आपण बोलून व्हॉइस द्यायचे. कमांड ते एक्सेप्ट करणार आणि त्या हिशोबाने ते हे बघा, फास्ट स्पीड, स्लो स्पीड, स्लो स्पीड, मिडल स्पीड, हम्म. स्लो स्पीड, हम्म. चिमनी ऑफ. ओके, तर हे असे सगळे हा. कमांड होते. तर प्रदीप, आता आपण चिमणींची रेंज झाली, बघितली. ओके. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय आहे? ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे व्हॅक्युम क्लीनर आहे, रोबोट वाला. अच्छा. हा, याच्यामध्ये तुम्ही झाडू आणि ते पोछा दोन्ही पण करणार आहात. हम्म. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक कुकर आहे. याच्यामध्ये ओके. तुम्ही मल्टी यूज करू शकता, राईस, बिर्याणी, व्हेज करी, राजमा, छोले सर्व बनवू शकता. ओके. त्याच्यानंतर आजकाल एअर फ्रायरची क्रेज चालू आहे. हो हो. एअर फ्रायरला याच्यामध्ये तुम्ही विदाउट ऑइल सर्व बनवू शकता. माझ्याकडे याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड आहेत. त्याच्यात हा हेवल्स आहे, याची कॅपॅसिटी 4.5 लिटर आहे. त्याच्यानंतर पिजॉन आहे, प्रेस्टीज आहे, फिलिप्स आहे. फिलिप्स मध्ये पण 2-3 मॉडेल आहेत माझ्याकडे. ओके. त्याच्यानंतर फूड प्रोसेसर वगैरे आहे. माझ्याकडे फूड प्रोसेसर बजाज कंपनीचा आहे, मर्फीचा आहे, प्रीतीचा ओके. आहे, अच्छा. सर्व ब्रँड आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे आटा हे चक्की पण आहे. आटा आटा चक्कीमध्ये चक्की आहे. 2.5 किलो पासून स्टार्टिंग आहे. हम्म. 2.5 किलो ही छोटी साईज आहे. त्याच्यानंतर 4.5 किलो वाली आहे. हे 4.5 किलो इथून पासून सर्व जे लागलेले आहेत ना, धारा, नटराज, शार्प, त्याच्यानंतर नटराज मध्ये वेगवेगळे मॉडेल आहेत. हे सर्व वेगवेगळे साधारण model. ह्याची रेंज काय जाते? साधारण याच्यामध्ये 16,500 हजारापासून स्टार्टिंग आहे. स्टार्ट आहे. जर एखाद्या कस्टमरला बिझनेस पर्पज साठी पाहिजे असेल तर ह्या टाइपचे 2 HP मध्ये. अच्छा. हे जसं घरगुती यूज साठी 1 HP आहे, हम्म. तर ह्या 2 HP चे. 2 HP मध्ये नटराज आहे, त्याच्यानंतर धारा आहे आणि मिल्सेंड आहे. ओके. हे दिवसाला तुम्ही 50 किलो 60 किलो पर्यंत दळून कारण शकता. बऱ्याच गृहिणी या घरातून व्यवसाय करत हा, असतात, तर त्यांच्यासाठी हे छान ऑप्शन आहे. तर सुंदर असं ह्यांच्याकडे गॅजेट्सचं कलेक्शन आहे. अगदी लेटेस्ट कलेक्शन आहे, Collection लेटेस्ट आहे. मॉडेल्स आहेत आणि ते सुद्धा अगदी रिझनेबल रेट्समध्ये आहे. तर प्रदीप, तू खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिली आहेस, त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. मंडळी, जर कोणाला हे कलेक्शन आवडलं असेल तर कल्याणला नक्की या. कल्याण वेस्टला बाजारपेठ रोडला अत्रे रंगमंदिरच्या बाजूला प्रभात किचन आहे. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे दुकान चालू असतं. समोरासमोर अशी 2 दुकानं आहेत. एका दुकानामध्ये हे गॅजेट्स आहेत, तर समोरच्या दुकानामध्ये तांबा, पितळ, स्टील, कास्ट आयर्न आणि ट्रायप्लायचं कलेक्शन आपल्याला मिळणार आहे. टायमिंग परत एकदा ऐकून घ्या. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत, सोमवार ते रविवारपर्यंत. म्हणजे मंडळी, वीकली ऑफ असतो मंगळवारचा. आता लग्नसराई चालू होणार आहे तेव्हा मंगळवारी देखील शॉप चालू राहणार आहे. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर प्रभात किचनमध्ये नक्की या. लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.